Subscribe my channel Learning with Smartness and don't forget to press on the bell icon. लर्निंग विथ स्मार्टनेस चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत. आज आपण इयत्ता 8वी विज्ञान विषयातील आरोग्य व रोग या घटकाची माहिती पाहूया. स्पर्धा परीक्षा तयारी आणि इतर सर्व प्रकारच्या परीक्षेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण घटक आहे. या घटकाची माहिती आपण प्रश्नोत्तर रूपाने पाहूया. अतिसार व हगवण हा आजार टिंबटिंब या जीवाणूमुळे होतो. पर्याय आहेत साल्मोनेला टायफी, व्हिब्रिओ कॅलोरी, बॅसिलस आणि वरीलपैकी नाही. आणि योग्य उत्तर आहे बॅसिलस. जागतिक आरोग्य दिन टिंबटिंब दिवशी असतो. आणि पर्याय आहेत 29 सप्टेंबर, 14 जून, 7 एप्रिल, 14 नोव्हेंबर. आणि योग्य उत्तर आहे 7 एप्रिल. 7 एप्रिल या दिवशी जागतिक आरोग्य दिन असतो. जागतिक रक्तदान दिन टिंबटिंब दिवशी असतो. पर्याय आहेत 14 जून, 14 नोव्हेंबर, 7 एप्रिल, 29 सप्टेंबर. आणि याचं योग्य उत्तर आहे 14 जून. 14 जून या दिवशी जागतिक रक्तदान दिन असतो. जागतिक हृदय दिन टिंबटिंब दिवशी असतो. 7 एप्रिल, 14 नोव्हेंबर, 29 सप्टेंबर आणि 14 जून. आणि याचं योग्य उत्तर आहे 29 सप्टेंबर. 29 सप्टेंबर या दिवशी जागतिक हृदय दिन असतो. जागतिक मधुमेह दिन टिंबटिंब या दिवशी असतो. आणि पर्याय आहेत 7 एप्रिल, 14 नोव्हेंबर, 29 सप्टेंबर आणि 14 जून. आणि याचं योग्य उत्तर आहे 14 नोव्हेंबर. 14 नोव्हेंबर या दिवशी जागतिक मधुमेह दिन असतो. टिंबटिंब हा जीवाणूजन्य आजार आहे. तर पर्याय आहेत कुष्ठरोग, स्नायूची विकृती, पोलिओ आणि डेंग्यू. आता याचं योग्य उत्तर आहे कुष्ठरोग हा जीवाणूजन्य आजार आहे. टिंबटिंब हा विषाणूजन्य आजार आहे. पर्याय आहेत डेंग्यू, एड्स, हिवताप आणि कुष्ठरोग. आता या पर्यायापैकी विषाणूजन्य असणारा आजार आहे एड्स. टिंबटिंब हा अनुवंशिक आजार नाही. हिमोफिलिया, विषमज्वर, मधुमेह, रंगांधळेपणा. आणि या 4 पर्यायापैकी अनुवंशिक नसणारा आजार कोणता आहे तर विषमज्वर हा अनुवंशिक आजार नाही. पुढीलपैकी कोणते लक्षण घशाच्या कर्करोगाचे नाही? दीर्घकालीन खोकला, शर्करेची अनियंत्रित पातळी, गिळताना त्रास होणे, आवाज घोगरा होणे. आणि याचं योग्य उत्तर आहे शर्करेची अनियंत्रित पातळी. पुढीलपैकी कोणता आजार जीवाणूमुळे होत नाही? प्लेग, टीबी, पटकी, एड्स. याचं योग्य उत्तर आहे एड्स. पुढीलपैकी कोणता उपचार कर्करोगाचा नाही? रसायनोपचार, किरणोपचार, शल्यचिकित्सा आणि प्राणायाम. याचं योग्य उत्तर आहे प्राणायाम. रेबीज या आजाराचे विषाणू मेंदूमध्ये टिंबटिंब मार्फत प्रवेश करतात. आणि पर्याय आहेत अन्न, मज्जातंतू, पाणी, वरीलपैकी नाही. याचं योग्य उत्तर आहे मज्जातंतू. तर रेबीज या आजाराचे विषाणू मेंदूमध्ये मज्जातंतू मार्फत प्रवेश करतात. जर इन्शुलिन या संप्रेरकाचा स्राव टिंबटिंब असेल तर मधुमेह हा आजार होतो. खूप जास्त, कमी, जास्त आणि वरीलपैकी नाही. तर कमी, इन्शुलिन या संप्रेरकाचा स्राव कमी झाला तर मधुमेह हा आजार होतो. जगातील मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण टिंबटिंब येथे आढळतात. भारत
आफ्रिका, इंग्लंड, अमेरिका? तर याचं योग्य उत्तर आहे भारत. भारतात मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. जेनेरिक औषधांना टिंब औषधे म्हणतात. सामान्य, आयुर्वेदिक, वरीलपैकी नाही आणि ब्रँडेड. तर योग्य उत्तर आहे सामान्य. जेनेरिक औषधांना सामान्य औषधे असे म्हणतात. रेबीज या आजाराचे टिंब हे मुख्य लक्षण आहे. ताप, वाढलेली तहान, जलद्वेष आणि छातीत वेदना. आणि याचं योग्य उत्तर आहे जलद्वेष, म्हणजे पाण्याचा द्वेष करणे. अतिसार, हगवण या आजाराच्या रुग्णाला टिंब हे औषध उपचार म्हणून देतात. शीतपेय, ORS आणि लिंबाचा रस. आता याचं योग्य उत्तर आहे ORS म्हणजे जलसंजीवनी. स्वाईन फ्लू या आजाराच्या संसर्गासाठी टिंब हे विषाणू कारणीभूत आहे. H1B1, H1N5, H1N1 आणि वरीलपैकी नाही. आणि याचं योग्य उत्तर आहे H1N1. तर स्वाईन फ्लू या आजाराच्या संसर्गासाठी H1N1 हे विषाणू कारणीभूत आहेत. कावीळ बी हा आजार कशामार्फत संक्रमित होतो? रक्तपराधन, कीटक चावणे, अन्न. आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आहे रक्तपराधन. मधुमेह या आजाराचे योग्य निदान करण्यासाठी टिंब चाचणी वापरतात. आणि याचं योग्य उत्तर आहे HbA1c. सबस्क्राईब माय चॅनल लर्निंग विथ स्मार्टनेस. HIV चे विस्तारित रूप टिंब आहे. याचं योग्य उत्तर आहे ह्यूमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस. HIV चा विषाणू पहिल्यांदा आफ्रिकन टिंबच्या प्रजातीत सापडला. माकड, वटवाघूळ, डुक्कर आणि कुत्रा. याचं योग्य उत्तर आहे माकड. HIV चा विषाणू पहिल्यांदा टिंब माकडाच्या प्रजातीत सापडला. अमेरिकन, आफ्रिकन, आशियन, वरीलपैकी नाही. याचं योग्य उत्तर आहे आफ्रिकन. एड्स या रोगाचे नेमके निदान करण्यासाठी टिंब ही रक्ताची चाचणी वापरली जाते. आणि याचं योग्य उत्तर आहे एलिसा. एड्स हा रोग टिंब या विषाणूमुळे मानवाला होतो. साल्मोनेला टायफी, व्हिब्रिओ कॅलोरी, HIV, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली. आणि याचं योग्य उत्तर आहे HIV. स्वाईन फ्लू या आजाराचा प्रथम बाधित व्यक्ती 2009 साली टिंब या देशात सापडला गेला. मेक्सिको, चीन, आफ्रिका, नॉर्वे. आणि याचं योग्य उत्तर आहे मेक्सिको. तर स्वाईन फ्लू या आजाराचा प्रथम बाधित व्यक्ती 2009 या वर्षी मेक्सिको या देशात सापडलेला आहे. स्वाईन फ्लू या आजाराचा प्रथम बाधित व्यक्ती कोणत्या वर्षी नोंदवला गेला? 2010, 2009, 2008 आणि 2007. आणि याचं योग्य उत्तर आहे 2009. NIV ही संस्था टिंब येथे स्थित आहे. आता NIV म्हणजे काय? तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था. ही संस्था पुणे येथे आहे. याचं योग्य उत्तर आहे पुणे. NIV ही संस्था पुणे येथे स्थित आहे. NIV म्हणजे काय? राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था. स्वाईन फ्लू या आजाराची लक्षणे टिंब आहेत. घसा खवखवणे, श्वसनाला अडथळा, शरीर दुखणे आणि वरील सर्व.
तर याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व. स्वाईन फ्लूच्या विषाणूचा प्रसार रोगाच्या टिंबटिंबमधून होतो. शिंक, रक्त, थुंकी, घाम. त्याचं योग्य उत्तर आहे घाम. सांडपाण्यात टिंबटिंब प्रकारचे डास वाढतात. क्युलेक्स, एनोफिलस आणि एडिस. तर याचं योग्य उत्तर आहे क्युलेक्स. सांडपाण्यात क्युलेक्स प्रकारचे डास वाढतात. हत्ती रोग हा आजार टिंबटिंब प्रकारचा डास चावल्यामुळे होतो. पर्याय आहेत मादी क्युलेक्स, मादी एडिस इजिप्ती, फिमेल एनोफिली आणि वरीलपैकी नाही. आणि याचं योग्य उत्तर आहे मादी क्युलेक्स. तर हत्ती रोग हा आजार मादी क्युलेक्स या प्रकारच्या डास चावल्यामुळे होतो. मलेरिया हा आजार टिंबटिंब प्रकारचा डास चावल्यामुळे होतो. याचं योग्य उत्तर आहे मादी एनोफिलस. तर मलेरिया हा आजार मादी एनोफिलस हा डास चावल्यामुळे होतो. डेंग्यू या आजारामध्ये रक्तातील टिंबटिंब यांचे प्रमाण कमी होते, त्यामुळे शरीरांतर्गत रक्तस्राव होतो. याचे पर्याय आहे रक्तबिंबिका, प्लाझ्मा, तांबड्या रक्तपेशी आणि श्वेत रक्तपेशी. आणि याचं योग्य उत्तर आहे रक्तबिंबिका. तर डेंग्यू या आजारामध्ये रक्तातील रक्तबिंबिकांचे प्रमाण कमी होते. डेंग्यू या आजाराचे सर्वात महत्त्वाचे लक्षण म्हणजे टिंबटिंब दुखणे. आता पर्याय आहेत पाय, डोळ्याच्या खोबणीत, हात आणि मेंदू. तर योग्य उत्तर आहे डोळ्याच्या खोबणीत. तर डेंग्यू या आजाराचे सर्वात महत्त्वाचे लक्षण म्हणजे डोळ्याच्या खोबणीत दुखणे हे महत्त्वाचं लक्षण आहे. डेंग्यू हा आजार टिंबटिंब प्रकारचा डास चावल्यामुळे होतो. पर्याय आहेत पहा एडिस इजिप्ती, क्युलेक्स, एनोफिलस. आणि याचं योग्य उत्तर आहे एडिस इजिप्ती. तर डेंग्यू हा आजार एडिस इजिप्ती या प्रकारचा डास चावल्यामुळे होतो. पुढीलपैकी कोणते विषाणू कावीळ या आजारास कारणीभूत आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे हेपॅटिटिस ए, बी, सी, डी, ई. याचं योग्य उत्तर आहे. पुढीलपैकी कोणते जीवाणू पटकी या आजारास कारणीभूत आहेत? आणि याचं योग्य उत्तर आहे व्हिब्रियो कॉलरी. तर पटकी या आजारास कारणीभूत असणारे जीवाणू कोणते आहेत? तर व्हिब्रियो कॉलरी. खालीलपैकी कोणते लक्षण विषमज्वर या आजाराचे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 104 पर्यंत ताप येणे. हेच लक्षण आहे पहा. खालीलपैकी कोणते लक्षण क्षयरोगाचे नाही? डोकेदुखी, पातळ जुलाब, दीर्घ मुदतीचा खोकला आणि श्वासोच्छवास प्रक्रियेत त्रास. आणि याचं योग्य उत्तर आहे पातळ जुलाब हे लक्षण नाहीये. तर लक्षण कोणते आहे मग? डोकेदुखी, दीर्घ मुदतीचा खोकला, श्वासोच्छवास प्रक्रियेत त्रास हे याचे लक्षण आहेत. खालीलपैकी कोणता रोग दूषित पाणी व अन्नामार्फत पसरत नाही? विषमज्वर, क्षयरोग, अतिसार, पटकी. आणि याचं योग्य उत्तर आहे क्षयरोग हा दूषित पाणी आणि अन्नामार्फत पसरत नाही. खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य रोग नाही? पटकी, क्षयरोग, कावीळ आणि डाऊन संलक्षण. तर डाऊन संलक्षण हा जो आजार आहे तो संसर्गजन्य नाही. तो डाऊन संलक्षण म्हणजे काय? अनुवंशिक आजार. दूषित हवा, पाणी, अन्न किंवा वाहक, कीटक व प्राणी याद्वारे पसरणारे रोग म्हणजे टिंबटिंब होय. पर्याय आहेत असंसर्ग रोग, तीव्र रोग, संसर्ग रोग आणि वरीलपैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे संसर्ग रोग. खालीलपैकी संसर्गजन्य रोग कोणता? डेंग्यू, डाऊन संलक्षण, मधुमेह, तीव्र रोग.
आणि याचं योग्य उत्तर आहे डेंग्यू हा संसर्गजन्य रोग आहे. खालीलपैकी अनुवंशिक रोग कोणता? डेंग्यू, डाऊन संलक्षण, तीव्र रोग आणि फ्लू. तर याचे योग्य उत्तर आहे डाऊन संलक्षण. खालीलपैकी कालावधीनुसार रोगाचा प्रकार कोणता? डाऊन संलक्षण, फ्लू, डेंग्यू आणि तीव्र रोग. आणि याचे योग्य उत्तर आहे तीव्र रोग. तर कालावधीनुसार दोन प्रकार आहे, दीर्घकालीन रोग आणि तीव्र रोग. शरीर क्रियात्मक किंवा मानसशास्त्रीयरित्या शरीरातील महत्त्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी स्थिती म्हणजे टिंबटिंब होय. आरोग्य, रोग, संसर्ग वरीलपैकी नाही. आणि याचं योग्य उत्तर आहे रोग. तर शरीर क्रियात्मक किंवा मानसशास्त्रीयरित्या शरीरातील महत्त्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी स्थिती म्हणजे काय? तर रोग होय. शारीरिक, मानसिक आणि सामाजिकरित्या पूर्णतः सुदृढ असण्याची स्थिती म्हणजे टिंबटिंब होय. तर याचं योग्य उत्तर आहे आरोग्य. Subscribe my channel Learning with Smartness and don't forget to press on the bell icon.